बावधन येथील रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संस्थेचे अध्यक्ष सूरज शर्मा यांच्यावर महिला कर्मचारी यांचा विनयभंग, अश्लील वर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप आहे। संबंधित पीडित तरुणीने तक्रार दाखल करूनही पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल न केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आक्रमक आंदोलन करत शर्मावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आरोपी संस्थाचालक सूरज शर्मा याने संघ सहलीच्या नावाखाली महिला कर्मचारी आणि विद्यार्थिनींना फार्म हाऊसवर नेऊन गैरवर्तन केल्याचा आरोप आहे। विरोध केल्यानंतर एका तरुणीला कामावरून काढून टाकण्यात आले व तिला धमक्या देण्यात आल्या। 9 जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला, मात्र अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नाही। उलट भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यावर पीडितेवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला। पीडितेला न्याय मिळेपर्यंत आणि हे महाविद्यालय बंद होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी दिलाय। शहर सचिव राम बोरकर, राज्य संघटक प्रशांत कनोजिया यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले। यावेळी रुपेश घोलप, अभिषेक थिटे, विक्रांत भिलारे, परीक्षित शिरोळे, सचिन ननावरे, प्रवीण कदम, सागर कुलकर्णी, निलेश जोरी, केतन डोंगरे, आशुतोष माने आदी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते। सूरज शर्मा व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी, इन्स्टिट्यूटमधील महिला स्टाफ व विद्यार्थिनींची चौकशी करावी, पीडित तरुणीला पोलीस संरक्षण द्यावे, तक्रार मागे घेण्यासाठी दबाव असणाऱ्या राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। आज सूरज शर्मा नावाचा या रिम इन्स्टिट्यूट रामचंद्रन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा हा चेअरमन इथे आमची एक मराठी भगिनी आहे जी इथे कामाला होती। एप्रिल महिन्यापासून तिच्यावरती हा अत्याचार करतोय, तिच्यावरती हा अश्लील नजरेने अश्लील वर्तन, लज्जास्पद तिला वाटेल अशा पद्धतीने वर्तणूक करतोय आणि मुलींना, स्टाफला आणि एक स्टुडंटला टीम आउटिंगच्या नावाखाली फार्म हाऊसवरती घेऊन जायचे गिरीवनला। त्यांना दारू पाजायची, त्यांना शॉर्टस्कट्समध्ये ये असं सांगायचं, दारू पाजायची, त्यांच्याबरोबर स्विमिंग पूलमध्ये त्यांना ढकलायचं, त्यांचे व्हिडिओ काढायचे, नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं। अशा पद्धतीने तो टीम आउटिंगचे प्रयत्न करतो। इथे त्यांनी अनेक महिलांवरती अशा पद्धतीने अत्याचार केले। 8 जूनला सुद्धा अशा पद्धतीची पार्टी गिरीवनला झाली, ज्याची माहिती आम्ही पोलिसांना त्याच वेळी दिली होती की तिथे 25 महिला स्टाफ आणि काही एक स्टुडंट आणि हा सूरज शर्मा आणि त्याचे काही मॅनेजमेंटची लोक अशा पद्धतीने पार्टी केली। त्या पार्टीला आमच्या महिला भगिनींनी, जी पीडित आहे, तिने त्या ठिकाणी यायला नकार दिला, म्हणून तिला लागलीच तोंडावरती बोलून कामावर काढून टाकलं। तिने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार केली। ती तक्रार केली असता आमचे राम भाऊ बोरकर असतील, प्रशांतजी कोण आणि आमच्या शहराचे सगळे इतर वरिष्ठ पदाधिकारी म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनवर 6 तास थांबून आम्ही गुन्हा दाखल करून घेतला। त्या ठिकाणी विनयभंगाचा गुन्हा त्या सूरज शर्मावर दाखल झाला आहे। आजपर्यंत त्या सूरज शर्माला यांनी अटक केली नाही आहे, प्लस त्याला पाठीशी घालण्यात येते। त्याला पोलीस चौकीमध्ये जाऊन भारतीय जनता पक्षाचा एक स्थानिक नेता ज्यांनी आमदारकी लढवली आणि त्याचे गुंड आणि आज स्वतः सूरज शर्मा त्याची बायको ती जाऊन त्या मुलीवरती दबाव टाकते, तिला म्हणते तू माघार घे तक्रार। दररोज तिला कॉलेजच्या वेगवेगळ्या प्रशासनातल्या लोकांकडनं फोन जातोय, तिला आम्हीच दाखवलं जाते तुला बढती देतो, तिला पगार वाढून देतो, सांगल्या तिला पैसे देतो, दबाव टाकला जाते। तिच्या घरामध्ये वेगळे लोक फोन करतायत, सारखे तिला अननोन नंबरवरने फोन येतोय। आज तिची मानसिक परिस्थिती खूप गंभीर आहे। ही आमची मराठी तरुणी आहे आणि हा परप्रांतीय झारखंडचा सूरज शर्मा जर अशा पद्धतीने आमच्या मराठी भगिनीवरती अत्याचार करतोय, महाराष्ट्राच्या पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत जर आमच्या मराठी भगिनी जर सुरक्षित नसतील तर काय करायचं? आणि भाजपची ही जी काही मंडळी आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेब याच्यामध्ये लक्ष घालतील का? ते परप्रांतीयाच्या बाजूने आहेत का माझ्या मराठी तरुणीच्या बाजूने? आज गुन्हा नोंद व्हायला इतका वेळ लागतोय, गुन्हा नोंद करताना त्या मुलीला हाकलून देण्यात आलं। आज 5-5 दिवस त्याला अटक नाही, त्याला बोलवलं नाही। याच इन्स्टिट्यूटमध्ये काल तो सूरज शर्मा हजर होता। आम्हाला पोलिसांकडनं मदतीची अपेक्षा आहे, आम्हाला पोलिसांची संघर्ष नको आहे। या ठिकाणी व्यवस्थेने आणि पोलिसांनी अशा मुजोर परप्रांतीयांना ज्यांनी इथं धंदा मांडला शिक्षणाचा, खोटी इन्स्टिट्यूट चालू केली आहे। इन्स्टिट्यूटचा पत्ता खोटा आहे, नाव खोटं आहे, मान्यता खोट्या नावाने 5-5 पट खोट्या फिया वसूल केल्या जाणारा हा धंदा मांडणारा हा सूरज शर्मा, ठीक आहे। ह्याच्या मागं कोणाचा राजकीय वरद असतोय? ह्याच्यासाठी कोणी आलं, कोण मुलीवरती दबाव टाकतो, या सगळ्याचा तपास घ्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे ज्या शिकणाऱ्या ज्या मुली आहेत आणि ह्युमन स्टाफ आहेत ना, या सगळ्यांची चौकशी करा। जर तुम्ही इथे चौकशी केली तर मुली समोर येऊन सांगतील की हा सूरज शर्मा हा कसा हरामखोर आहे।